नमस्कार, स्वागत करते चॅनलवर। तर सकाळी आज असं झालं होतं की आज आहे शुक्रवार आणि सकाळीच असं झालं की 10 वाजले, पावणे 10च्या आसपास, 9:30च्या आसपास, बहुतेक पावणे 10 पण नाही, तर कस्टमर आलेलं आणि त्यांना भरपूर अशा आय थिंक 2,500-3,000 हजारापर्यंत त्यांचं टार्गेट होतं कोंबड्या घेण्याचं। तर ते बोलले की आम्हाला कोंबडी पाहिजे आहे। पण असं झालं की अंशला मला गणपती बाप्पांसाठी मोदक बनवून द्यायचे होते। शाळेमध्ये त्यांच्या पूर्ण स्कूलमध्ये सांगितलेलं आहे की LKG ते 10th पर्यंत सगळ्यांनी मोदक कुणी दुर्वा ज्याला जे जमेल, तर मी त्याला दुर्वा दिल्या आणि मोदक जे 21 मोदक बनवून दिले। तर मी म्हटलं नाही, मला अर्ध्या तासात मोदक बनवायचे आहे, त्याचं आवरायचं आहे, तर तुम्ही प्लीज नंतर या। आणि ते खरंच खूप चांगले होते। माझ्या घराचं बांधकाम पण त्या भाऊनीच केलेलं आहे। तर ते इथे दुसऱ्या वेळेस माझ्या इथे कस्टमर म्हणून आले आहेत कोंबड्यांसाठी। तर ते म्हटले चालेल आणि त्यांनी समजावून घेतलं ही गोष्ट, किंवा त्यांना वाटलं नाही की बाबा किती फुगीर आहे किंवा लगेच देत नाही असं तसं नाही। ते म्हटले नाही, ते आम्ही नंतर येतो। आणि मग आता ते आलेले आहेत, साधारण मला वाटतं की 1 वाजलेला आहे दुपारचा। तर दुपारी 1 वाजता ते आलेले आहेत इथे कोंबड्या घेण्यासाठी। तर त्यांना इथे कोंबड्या घ्यायच्या होत्या, पण आता असं होतं की कोंबड्यांची जी क्वांटिटी आमच्याकडे कमी आहे, कोंबडे जे आहे आम्ही सेलिंगला नाही बोललो होतो। पण मग यांना म्हटलं की जर त्यांना 7-8 कोंबड्या न्यायच्या आहे, तर त्यांना 2 किंवा 3 कोंबड्या आपल्याला द्यावा लागणार आहे। कारण हा रूल असतो की जर तुम्ही कोंबड्या नेणार असेल ना, तर त्यांना कोंबडा हा द्यावा लागतो। तर मग आपण जर कोंबडे नाही दिले, तर ते समोरचं आहे तो कोंबड्या घेऊन जाणार नाही, मग आपला इथे बिझनेसमध्ये परिणाम होणार आहे। तर म्हटलं चालेल, तर ते हे म्हटले ठीक आहे, देऊन टाक 1-2 कोंबड्या। आणि मला वाटलं की थोडेसे आता कोंबड्यांचं जे आहे मरण्याची संख्या वगैरे माझी कमी झालेली नाही आहे, कोंबड्यांची मरण्याची संख्या माझी आहे तीच आहे। खूप औषध पाणी आम्ही सगळे केलेले आहे। तर आता आम्ही शेवटीपर्यंत जे आहे, सकाळपासून मी पोल्ट्रीत पण आलेले नाही अजून, आम्हाला आज उशीरच झालेला आहे। तर हे भाऊ जे आहेत ते कोंबडा पकडत आहे, त्यांना जे हवे आहे ते इथे कोंबडी पकडण्यासाठी मी इथे त्यांना सांगितलेलं आहे। तुम्ही 2 किलोचं पकडा, 1 किलोचं पकडा, इथे काट्यावर तुमचं वजन होणार आहे आणि प्रत्येक कोंबडी ही वजन करूनच मी इथे तुम्हाला देणार आहे। आणि इथे 250 रुपये किलोचा भाव डन झालेला आहे। तर इथे काही 220चा भाव इथे ठरलेला नाही आहे। तर इथे गणपतीमध्ये पण तुम्ही बघू शकता, मला वाटलं की श्रावणमध्ये जे आहे, तर मी इथे माझ्या अंड्यांच्या कोंबड्या सेल केल्या। तर इथे मी सेल केल्यानंतर मला अंड्यांना आज गिऱ्हाईक आलं होतं, गणपतीमध्ये मला गिऱ्हाईक आलेलं होतं। तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही गणपतीत अंडे खाणार का? तर ते म्हटले नाही, पेशंटसाठी पाहिजे, तर कुणाला तरी भेटायला जायचं होतं। तर असं आहे की आजारी माणसांना गणपती असो, सणवार असो, त्यांना अंडे खाण्यासाठी डॉक्टरांनी कंपल्सरी सांगितलेलं असतं। आणि माझा हा बिझनेस तोच आहे की कस्टमर जे आहे तर डायरेक्टली माझ्या घरी येतं, मला कुठे कस्टमर शोधावं लागत नाही आहे। तर कस्टमरला इथे गरज असते तर ते इथे येतं। तर अशा पद्धतीने यांनी जे आहे तर त्यांचा कोणीतरी मुलगा वगैरे आणला होता, आणखीन यांचे जे कोणीतरी जोडीदार होते, तर हे दोघे-तिघे मिळून इथे पोल्ट्रीमध्ये जर आहे त्यांना एंट्री दिलेली होती। आणि काय होतं, एवढ्या कोंबड्या पहिलं कोंबड्या मी माझ्या हातानेच पकडायचे, पण आता असं झालेलं आहे की त्यात एनर्जी खूप आपली वेस्ट होते। म्हणजे कोंबडी मागं पळणं ते वेगळं पडतं। आणि घरी जर माझे मुलं असले ना, तर मी हमखास पोल्ट्रीमध्ये जाऊन कोंबडी पकडते, कारण मला माझ्या फॅमिलीचा कुठेतरी सपोर्ट असतो। आता इथे असं असतं की हे जेंट्स आपल्या ओळखीचे नसतात आणि त्याच्यामुळे मी जे आहे तर खूपच लांब अंतरावर थांबते आणि त्यांच्या पद्धतीने त्यांना पकडण्यासाठी सांगते। तसे माणसं जे आहेत ना, हे खरंच चांगली आहे। आणि आत्तापर्यंत माझ्याकडे पोल्ट्रीमध्ये जेवढी जेंट्स माणसं आले आहेत, कारण इथे जे घ्यायला येतात ना, लेडीज आणि जेंट्स दोघं पण येतात। पण जर 60 जर इथे जेंट्स असले, तर 50 म्हणजे 5% जर आहे ना, तर इथे लेडीज असतात, 6% जेंट्स, असं इथे हिशोब होणार आहे। पण मग मी अजिबात घाबरत नाही आहे की जेंट्स आहे मग करू की नको बिझनेस आणि घाबरते। तर मी माणसं बघून इथे लगेचच जे आहे गिऱ्हाईक इथे बनवत असते। तर मला ही माणसं जे आहेत, माझ्या घराचं बांधकाम केलं आहे, त्यांनी ओळख पण सांगितलेली आहे। आणि दुसऱ्यांदा हे आमच्या घरी आलेले आहेत। आणि यातलेच यांनी छोटे पिल्लं जे असताना पण एक लॉट यांनी उचललेला होता, तो त्यांच्याकडे ते अजूनही ते लॉट आहेत। तर त्यांचं म्हणणं आहे की लॉटला पण जे आहे तर डोळ्यांना काहीतरी आजार झालेला आहे। तर माझ्या पण कोंबड्यांच्या बऱ्याचशा डोळ्यांना आजार झालेला आहे। तर मग मी म्हटलं की हा आमच्या पण कोंबड्यांना आलेला आहे आणि बऱ्याच इतरत्र कोंबड्यांना जो आहे तो आजार झालेला आहे। तर आम्ही याच्यामध्ये डॉक्टर पण सजेस्ट केलेले आहेत आणि इतके आम्ही गोळ्या औषधं केल्यानंतर पण आम्हाला यावरती कोंबड्यांना जो आहे वीकनेस आणि फटका बसलेला आहे। डेली जे आहे तर पूर्ण म्हणजे अगदी व्यवस्थित पद्धतीने औषध पाणी केल्यानंतर असं कसं होऊ शकतं, असं आम्हाला प्रश्न पडलेला आहे। तर पोल्ट्रीमध्ये आता मी इथे आलेले आहे, तर त्यांनी जे प्रत्येक कोंबडे पकडलेले आहेत आणि इथे मी ते गेट उघडून देणार आहे, कारण ते एक गेट उघडायला विसरलेले आहे। म्हटलं की मग मी लावून देते आणि मी साईडच्या छोटी पोल्ट्री होती तिथनं मी इथे व्हिडिओ काढत होते। तर चांगल्या पद्धतीने जे आहे तर इथे माझं पोल्ट्रीचं जे आहे ते काम चालू आहे आणि हे काम जे आहे मी चालू ठेवणार आहे। मी प्रत्येक महिलांना सांगेल की तुम्ही तुमचं काम बंद करू नका, काम चालू ठेवा, कंटिन्युटी ठेवा प्रत्येक कामामध्ये, ते कुठलंही काम असो।
तुम्ही कुठे कामाला जात असाल तर डेली तुम्ही कामाला जा. अगदी काही काम असेल तर तुम्ही घरी राहा. पण मग तुमच्या मुलांना सांभाळायला कोणीतरी असणं गरजेचं आहे. मुलांना दुसऱ्यांच्या भरोश्यावर सोडून तुम्ही कुठलंही काम करू नका. मुलं ही खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या आयुष्यामध्ये. मुलांना योग्य वेळी आपले जे आहेत लहान असताना, मुलं एकदम मोठी झाल्यानंतर स्वतः ते हँडल करू शकतात. तर अशा पद्धतीने मी बायकांना सांगेल की तुम्ही कुठलंही काम कंटिन्यू करा. तर कोंबडे व्यवस्थित आणल्यानंतर तर झालं असं की एक कोंबडा जो आहे यांच्याकडनं कसा मेला ते काही कळलंच नाही. आला तेव्हा जिवंत होता, धरला तेव्हा पण चांगला होता. बहुतेक जे आहे ना, तर तो खूप वेळ उलटा राहिल्यामुळे त्याच्या अगदी घशात पाणी अडकलं आणि तो कोंबडा घशामध्ये त्याच्या पाणी निघायचं चोचीतनं खाली. तर त्यामुळे जो आहे तर तो कोंबडा बहुतेक मेला असावा. पण मग मी जास्त आर्ग्युमेंट केली नाही आहे, कारण मला असं वाटलं की काय बोलायचं आता. कोंबडा जो आहे तर मेल्यानंतर त्यांनी पण खूप म्हटलं की आमच्याकडनं नाही मेलेला, हा अगोदरच त्याला काहीतरी झालेलं असेल. तर मी म्हटलं चालेल, कारण पहिले पण कोंबडे जे थोडेफार आजारी पडलेले असतातच आणि त्यातलाच हा प्रकार किंवा हा काहीतरी झालं असेल. तर मग मी, कारण मला माहिती होतं की आता बाकीचं जो कोंबड्या विकायच्या आहे तर हे आपल्या 2-2.5 कोंबड्या आहेत. मग इथे एका कोंबड्यासाठी आर्ग्युमेंट करत बसायला काहीच उपयोग नाही आहे. आणि ह्या मुलाने खूप चांगल्या पद्धतीने कोंबड्या पकडल्या. तर त्यांना जे आहे तर एकच कोंबडा पकडलेला आहे, एक तर मेलेला आहे आणि दुसरा कोंबडा त्यांना पकडायचा आहे. आणि हे कोंबड्याच्या तोंडातनं खूप असं चिकट पाणी, जेव्हा कोंबडे पण उलटे पाय हातात धरतो ना, तर त्या कोंबड्यांच्या चोचीतनं असं पाणी गळत असतं, चिकट पाणी. आणि त्यांना जे आहे ना तर उलटं जास्त वेळ धरलेलं चालत नाही. तर ते जे भाऊ होते ना, तर त्यांनी ते कोंबड्याला खूप हलवलं, हे केलं. पण मग कोंबड्याला काही, म्हणजे कोंबडा जो आहे गतप्राण झालेला होता, त्याच्यामध्ये आता जीव राहिलेला नव्हता. आणि अशा पद्धतीने एका मिनिटात जे आहे तर माझं 500 ते 600 रुपयाचं इथे नुकसान जे झालेलं आहे. तर तुम्हाला सांगेल की हा कोंबडा साधारण तरी 2 किलोच्या आसपास भरला असता, इतकं वजन आहे. पण बरं झालं तो माझ्याच पोल्ट्रीमध्ये गेला, कारण तिकडे गेला असता तर उगाचच कसं त्यांचं नुकसान झालं असतं आणि आपल्याला जरी पेमेंट भेटलं असतं, आपले पैसे आपल्याला आले असते. पण त्यांच्याकडे जे गेल्यानंतर जे पक्षी आहे ते लगेच आजच्या आज नको काहीतरी व्हायला, 2-4 दिवसांनीच सपोज ते त्यांचं ते बघून घेतील की त्यांनी कसं मेंटेन केलेलं आहे नाही आहे. तर अशा गोष्टी होतात. आणि मग काय झालं, आता तो मुलगा जो आहे दुसरा कोंबडा पकडण्यासाठी गेलेला आहे आणि यांना खूप कोंबड्यांचं क्रेज आहे. तर यांचा लाकडाचा बिझनेस आहे या भाऊंचा आणि आमच्या गावातच राहतात कुठेतरी इकडे. आणि यांना जे आहे तर आमच्या बाबांचं खूप जास्त ध्यान आलं होतं, कारण पहिले बाबा जे आहे इथे कंटिन्यू राहायचे. इथंच वस्ती होती आमची पहिली, जे 2 खोल्या होत्या तिथं राहायचे बाबा, कायमचे इथंच राहायचे. बाबांची ते खूप ओळख होती. तर ते म्हटले की बाबा आता इथे का राहत नाही आहे. तर म्हटलं तुम्ही घरी जाऊन त्यांना भेटू शकता, कारण तुम्हाला खूप आठवण येत असेल तर. आणि बाबा आजारी आहेत असं त्यांना आठवण आली होती बाबांची, त्यांना खूप वेळ आठवण येते बाबांची. तर त्यांचे बाबांनी जे आहे त्यांना बरेचसे कामं जे आहेत बघून दिलेले होते इथं. तर त्यांना अशीच आठवण आली होती की बाबा आता नाही दिसत आहे इथं. तर म्हटलं बाबा आता घरी गेलेले आहेत, त्यांच्या दुसऱ्या घरी गेलेले आहेत ते. आणि बाबा खूप खुशाल आहेत, चांगले आहेत आणि आता बाबा चालायला लागलेले आहेत. तर त्यांना खूप आनंद वाटला या गोष्टीचा. आणि हे जे भाऊ आहेत तर हे म्हटले, मी त्यांना म्हटलं जसं की तुम्ही जाऊ शकता घरी त्यांना भेटायला. आता ते खूप चांगली, त्यांची तब्येत पण चांगली झालेली आहे, पहिल्यापेक्षा ते खूप चांगले झालेले आहेत. तर त्यांना हे ऐकून खूप छान वाटलं आणि आता ते नक्कीच ते भेटायला जातील बाबांना. तर त्यांनी दुसरा कोंबडा पण इथे पकडून आणलेला आहे आणि त्यांचं कोंबडा करता करता त्यांचं बिझनेसचं पण काम चालू होतं. म्हणजे असं काहीतरी पाहिजे की माणूस काहीतरी एक काम करतोय तर दुसरंसुद्धा काम त्याच्या हातात येतं आहे. तर अशा पद्धतीने जे बिझनेस ग्रो होतो, किंवा एकाच धंद्याला टिकून काहीच उपयोग नाही आहे. तुम्ही काहीतरी जोडधंदा जो म्हणतो आपण तो नेहमी केला पाहिजे. शेती करत असेल तर त्याला पूरक व्यवसाय आणखीन एक पाहिजे आहे. तर शेतीबरोबर इथे मी जसं की कोंबडी पालन स्वतः हँडल करते आहे. माझ्या मिस्टरांचं इथे मला सपोर्ट जर म्हटलं तर खाद्यापुरतं सपोर्ट आहे. बाकी सगळं म्हणजे वगैरे पैसा वगैरे तेच लावतात त्या गोष्टीला. पण बघायचं जे आहे त्यांचं कामधंदे आहे ते मला करायचे असतात. तर मग अशा पद्धतीने जे तर मी पूर्ण मॅनेज करते. तर ते दिवसभर ते फ्री राहतात, माझ्यावरती सगळं सोडून देऊन फ्री राहतात. आता हे कस्टमर जरी मी केलं तरी ते माझ्यावर सोडून देतात की हे बघ किती कस्टमर करते आहे, किती पैसे येत आहेत, हे फक्त त्यांना नंतर मला पाठवायचं असतं. किंवा लागले तर खाद्याला पैसे ह्याच्यातूनच आम्ही आता इन्कम घेणार आहोत, कारण आमचा खाद्याचा जो आहे पैशाचा तुटवडा जो आहे तो आमचा तयार होणार आहे. आणि कारण आता कोंबड्याच्या आहेत, अंड्याला मला इथे काही ठेवायच्या आहेत, पुन्हा आणखीन एक लॉट आणायचा आहे पुढच्या महिन्यामध्ये. प्लस गोट फार्मचं काम आहे, तो खूप लोडिंगमध्ये आहे सगळं काही. आणि याच्या सगळ्यासाठी इन्कम सोर्स जो आहे तो वाढवावा लागणार आहे. मुलांचे एज्युकेशन फर्स्ट टार्गेट आहे, तर मुलांचं शिक्षण चांगलं करायचं आहे. बस एवढंच माझं फर्स्ट आणि लास्ट टार्गेट माझ्या मुलांसाठीच आहे.
तर हे मुलं यांनीच सगळं वजन वगैरे केलं. तर असे कस्टमर पाहिजे की मला अजिबात काटाला पण हात लावायला नको. तर असे कस्टमर मला खूप परवडतात, कारण सगळं काही यांनीच हँडल केलेलं आहे, वजन पण केलं आहे आणि बिल पण त्यांनीच केलेलं आहे. तर ते चाललेले आहेत कोंबड्या घेऊन त्यांच्या घरी. तर हा आमचा जो आहे टफी इथे इकडे मी तिकडे मागे लुडबुड करतो आहे. टफी चांगला ॲक्टिव्ह झालेला आहे आणि टॉमीचा लवकरच व्हिडिओ तुमच्यासाठी इथे येणार आहे. तर टॉमीबरोबर काय घडलेलं आहे तर तो व्हिडिओ येणार आहे. टॉमीबरोबर खूप वाईट घटना घडलेली आहे. तर टॉमी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघायला मिळेल आणि तो व्हिडिओ टॉमीचा शेवटचा व्हिडिओ राहील. तर अशा पद्धतीने जे आहे मी माझं जे आहे तर इथे पूर्ण जे गिऱ्हाईक आहे ते कंप्लीट केलेलं आहे आणि मी चाललेले आहेत आता घरामध्ये. तर हे आहेत पेमेंट आलेलं. तर पेमेंट आलेलं आहे 2000 आणि मला 860 रुपये त्यांनी फोनपे मारलेला आहे. ते आजच्या दिवसाची दुपार जी आहे ती माझी खूप 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 चांगली झाली आहे. पेमेंट आलेलं आहे आणि सेल झालेले आहेत कोंबडे. तर त्याच्यातल्या बऱ्याचशा ज्या कोंबड्या आहेत तिथे मी सेल करून टाकलेल्या आहेत आणि चालू जर बघितलं तर एक कोंबडा जो आहे तर तो मेलेला आहे. चांगला कोंबडा होता, अचानक त्याला काय झालं आणि तो कोंबडा मेला. तर अशा पद्धतीने मी माझा व्हिडिओ इथे संपवतोय. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओवर लवकरच. तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय.